कट्ट्यावरच्या राजकारणामुळे शेतीकडे दुर्लक्ष, शेती करण्याची लाज वाटू नये, कृषी प्रदर्शनात सुनंदा पवारांचं वक्तव्य. राज्यामध्ये विधानसभा निवडणूक पार पडलेली असून पुन्हा एकदा राज्याचे कामकाज नेमाने सुरू झालेलं आहे. सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्ष देखील कामाला लागलेले आहेत. महायुतीचे नेते पुढील निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत, तर विरोधकांनी जनमानसामध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. आता आमदार रोहित पवार यांच्याही सुनंदा पवार यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी कृषी प्रदर्शनाला देखील भेट दिली आहे. बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या ठिकाणी सुनंदा पवार यांनी भेट दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी सुनंदा पवार म्हणाले की या कृषी प्रदर्शनाचं हे 10वं वर्ष आहे आणि शेतकऱ्यांसाठी काम करत असताना या संस्थेला 55 वर्ष झाली आणि या प्रदर्शनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊस आणि इतर अनेक पिके घेण्यात आलेली आहेत. जगातील 48 देशांनी आमच्या AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपक्रमाची दखल घेतली आहे, असे मत सुनंदा पवार यांनी व्यक्त केले आहे. पुढे त्यांनी भरड धान्यावर भर देणार असल्याचं देखील सांगितलं आहे. सुनंदा पवार म्हणाल्या की वेगवेगळी भरड धान्याचे प्रात्यक्षिक देखील शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. भरड धान्य हे मधुमेह कंट्रोल करतात, कॅन्सर नियंत्रित राहतो. या भरड धान्य पिकाचे प्रात्यक्षिक आणि स्टॉल शेतकऱ्यांसाठी इथे ठेवण्यात आलेले आहेत. मधमाशी प्रयोग देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. जवळपास 600 पेट्या शेतकरी स्वतःच्या डाळिंब बागेमध्ये भाडे तत्त्वावर घेऊन जातात, अशी माहिती सुनंदा पवार यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना आव्हान एकच राहील की जागतिक लेवलला वाढत्या लोकसंख्येला अन्न लागणार आहे. अन्नाची गरज कायम राहणार आहे. त्यामुळे शेती विकू नका, पण शेती करताना ही इंडस्ट्री सारखी शेती करा, प्रोफेशनल शेती करा, टेक्नॉलॉजीचा अंगीकार करा. त्यानंतर AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही त्याला जॉईन होता त्यावेळेला ते तुम्हाला तंत्रज्ञान सांगतं गुगलवरनं की इतक्या हेक्टरवर टोमॅटोच्या लागवडीत, इतक्या हेक्टरवर वांग्याच्या लागवडीत, इतक्या हेक्टरवर शिमला मिरची लागवडीत, तर तुम्ही नक्की काय करायचं हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला रस्त्यावरती टोमॅटो फेकायची वेळ येणार नाही. त्यामुळे थोडासा टेक्नॉलॉजीचा वापर, कमी खर्चातली शेती, कमी पाण्यातली शेती, पण शेतीशिवाय पर्याय नाही. प्रदर्शन वनी साहेब कुठेतरी परदेशात देखील जाते. सत्यानारायण असेल किंवा ऑक्सफोर्डचे डायरेक्टर जावकर सर काल उपस्थित होते. अगदी सर्वांनीच याची स्तुती केलेली आहे आणि भारताला खऱ्या अर्थाने पीक अन्नधान्य उत्पन्नात भारत परिपूर्ण झालेला आहे. परंतु इथलं तंत्रज्ञान घेऊन शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त विकसित करावं असं काल सर्व पवार साहेब असतील तेव्हा सर्वांनी मान्य केलेलं आहे. तर शेतकऱ्यांना आज तुम्ही अनेक दिवसांपासून इथे काम करत आहात, काय सांगाल नक्की शेतकऱ्यांना? हेच सांगते मी, तंत्रज्ञानाची कास धरा, शेती कसायच्या पद्धतीने तुम्ही बदला आणि शेतीकडे जातीने लक्ष घाला. आज झालंय काय, कट्ट्यावरच्या गप्पा आणि राजकारणामध्ये शेतीकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. शेतीचं तुमच्याकडे नाही दुर्लक्ष झालं, तुमच्या शेतीकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळं शेतकऱ्यांनी खरंच शेतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असं मला त्यांना विनंती करायची आहे. त्यामुळे शेतीकडे लक्ष दिलं तर शेती लाखांमध्ये कोटीमध्ये देते. त्याचा अनुभव मी स्वतः घेते. माझी फक्त 32 एकर शेती आहे. माझ्याकडे केशर आंब्याची बाग आहे, 2500 आंब्याची झाड आहेत, पण तरी मी प्रत्येक आंब्याचं मार्केटिंग मी स्वतः करते. तेव्हा मला कळतं की माझी बाग मला किती देते. हे पण शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याला पिकवायचं जमतं पण विकायचं जमत नाही. ते पण थोडंसं आपण शिकलं पाहिजे आणि त्यात लाज नाही वाटली पाहिजे की मी शेती करतो याचीच लाज नाही वाटली पाहिजे. पहिले शेती तर करायलाच पाहिजे, पण विकता पण आपल्याला आलं पाहिजे. आपले प्रॉडक्ट आपल्याला विकता आले पाहिजे. तर आपल्याला कळतं की माझ्या फळाची, माझ्या आंब्याची, माझ्या केळीच्या झाडाची खरी किंमत काय आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.